सो आता फक्त ह्याच्यात आपल्याला मॅगी मसाला ॲड करायचा आहे. शेवया आहेत त्या छान मस्त शिजल्या. सो बघू शकता आज बनवणार आहे मी मॅगी मसाला टाकून शेवया. एवढ्या मस्त होत आहेत आणि करायला तर काहीच जास्त वेळ नाही लागत आहे. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. तर चला ह्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं आहे आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता रुद्रांच्या शाळेत सोडलं, त्याचं आवरून वगैरे दिलं आणि आत्ता मला कुकर एक लावायचं आहे आणि भाजी राहिली. तर मी आज सगळ्यात अगोदर भांडे लावून घेते. त्याचं जेवण वगैरे झालं आणि मग नंतरचे काही पडलेले भांडे होते तर ते पण घासून घेते आणि आता ते सुकले चांगले तर लगेच लावून घेते. आणि काल खूप घाई झाली, मार्केटमध्ये वगैरे गेलतो पण शक्यतो मार्केटमध्ये गेल्यावर आता मी व्हिडिओ नाही काढत आहे कारण की एकतर पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असला की मग काही मोबाईल वगैरे नाही वरती काढता येईल कारण की ते ओलं होतं त्याच्यामुळे. आणि काल खूप घाई म्हणजे बरंच काम होतं मला त्याच्यामुळे पटकन गेलो आणि पटकन साहित्य वगैरे घेऊन आलो. तर आत्ता मी बनवणार आहे शेवया. तर तिखट शेवया मॅगी मसाला वगैरे टाकून. तर चला तो पण बनवूयात आणि सगळ्यात अगोदर कुकर लावून घेते. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहेत ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं. तर आत्ता ना रुद्रांची पण तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मी आता त्याला पण रोज गरम पाणी देते. आणि आता मी पण ठरवलं की मी पण रोज गरम पाणीच पिणार आहे कारण की माझा घसा आहे ना जास्तच दुखतो. म्हणजे मेडिकल चालू तरी पण मला आता सगळं थोडे दिवस ना गरम पाणी पिऊन गेलं त्यांनी राहिलं तर. आणि दिवसा जास्त नाही त्रास होते मला, रात्रीचं खोकल्याचा खूप जास्त त्रास होतो. तर आता गरम पाणी करायला ठेवले. सकाळी पण मी तसं कोमट पाणी पिते चहाच्या वगैरे अगोदर. आणि आत्ता मला तहान लागली तर त्याच्यासाठी थोडंसं कोमट करून म्हणजे थोडंसं गरम गरम प्यायलं ना तर छान वाटतं. आता हे गरम करून ठेवले त्याचं हे खूप जास्त गार झालं त्यामुळे थोडंसं कोमट करणार आहे. आणि आज लावणार आहे मी कुकरला चवळा. मी आज चवळीची उसळ म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे. पाणी पण गरम झालं. गरम पाणी ना एवढं छान वाटतं प्यायला. मला अगोदर ना म्हणजे कोमट पाणी गरम पाणी प्यायला अजिबात आवडत नव्हतं आणि डिलिव्हरीमध्ये तर कसं गरम पाणी प्यावं लागतं तेव्हा तर मला अजिबात आवडत नव्हतं. आणि आत्ता रोज जरी गरम पाणी पिलं ना तरी छान वाटते. तर चला आता लगेच कुकर लावून घेते. तर आता कुकर मी छोट्या बर्नरवरती ठेवले म्हणजे काय होतं की छान शिजतं. 5 ते 6 शिट्ट्या येऊस तर पूर्ण चवळा वगैरे आहे ना तो मस्त छान शिजतोय. आणि आता बनवणार आहे मी शेवया. तर डब्यात 2 डब्यात भरून ठेवले आणि हे म्हणजे सोपं जातं छोट्या डब्यात वगैरे भरून ठेवलं तर काढायला. तर चला आता शेवया बनवायला गेलं तर मी थोडाच बनवणार. मला जास्त ना दुधातले आवडतात म्हणजे खीर कशी असते ती खूप जास्त आवडते. रवा आणि गहू आहेत ते मिक्स अशा बनवून घेतलेल्या. आणि फक्त गव्हाच्या बनवल्या ना तर मग काय होतं की खूप लाल होतात आणि नुसत्या रव्याच्या बनवल्या तर त्या पण छान होत आहेत पण फक्त गव्हाच्या बनवल्या ना तर थोड्याशा लालसर होत आहेत. तर चला ह्याला ना अगोदर भाजून घेऊयात. तर मी सगळ्यात अगोदर आहे ते शेंगदाणे भाजून घेते.
आणि मला ना शेंगदाणे थोडेसे जास्त भाजून घ्यायचे आहेत, कारण की रुद्रांचं शेंगदाणे गुळ मी बनवून ठेवलेलं सारण, तर ते संपले. तर मग त्याला पण असं पोळी वगैरे करायला लागते. आता शेंगदाणे आहेत ना, हे चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे मला शेवायला टाकायला थोडीशी होतील. आणि थोडीशी कमी गॅसवरती शेंगदाणे वगैरे भाजले ना, तर मग छान खरपूस भाजतात. आणि थोडे जरी जास्त दिवस जरी भाजून वगैरे ठेवले ना, तर खराब होत नाही. त्यामुळे कधी कधी शेंगदाणे एकदम लो गॅसवरतीच मी छान खरपूस भाजून घेते. आणि आता हे गरम गरम कधीच नाही काढायचं. आता मी ह्याला थोडा वेळ गाळू देणार आहे, आणि मग नंतर गूळ आणि शेंगदाणे आहेत ते मिक्सरला लावून, ते पण थोडेसे वाटले ना आपल्याला की मिक्सरला लावल्याच्यानंतर पण थोडंसं गरम होते. त्यामुळे ते परत पण भरणीत भरून ठेवताना पण थोडेसे ना गार करून ठेवायचे, म्हणजे खराब नाही होते. तर बघू शकता शेंगदाणे खरपूस मस्त छान भाजले, आणि असं कमी गॅसवरती वगैरे भाजले ना, तर मग शेंगदाणे आहेत ना असे फुटत आहेत, म्हणजे एकदम छान खरपूस भाजले जाते. तर आपण गॅस बंद करतो आणि आपण शेवाय बनवायला घेऊया. तर आपण आपल्याला काय करायचं, एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या. त्याला थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकते. आणि ह्या जर आता आपल्याला म्हणजे दुधातल्या जर बनवायच्या असतील ना, तर तरी पण भाजूनच घ्यायच्या. फक्त आता मी ह्या तेलात तेल टाकून भाजते. तर दुधात बनवायचे असेल तर आपल्याला ह्याला तूप टाकून भाजून घ्यायचे. आपली गॅस कुकर पण आपल्या शिजत आला, शिट्ट्या आता येत आहेत त्याला. आणि बघू शकता शेवाळ्या असं थोडंसं लालसर कलर येऊसर याला भाजून घ्यायचा, म्हणजे थोडासा ब्राऊन कलर येतो. आणि ह्या अशा जरी भाजून ठेवल्या ना, समजा तरी 1-2 दिवस जरी भाजून ठेवल्या ना तरी चालतात. म्हणजे कधी कधी करायला डायरेक्ट घेतल्या आणि केलं तरी चालतं. तर आत्ता मी फक्त मला जेवढ्या बनवायच्या आहेत ना तेवढ्याच घेतल्या. तसा ह्याला काही जास्त वेळ नाही लागत आहे भाजायला, 2 मिनटामध्ये पण छान भाजतात. मस्त छान कलर आलाय त्याला. तर आता मी गॅस बंद करते, आणि आता आपल्याला ह्याच्यामध्येच फोडणी घालायची कढईमध्ये. तर चला आता त्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया. खूप जास्त पण नाही लागत आहे, खूप कमी ह्याच्यामध्ये, आणि एकदम टेस्टी अशा शेवाया होत आहेत. आता मी ताटात काढून घेते. छान भाजल्या. आता मी थोड्याशा गरम होत्या म्हणून अशा थोड्याशा पसरून ठेवल्या. तर चला आता फोडणीला कांदा टोमॅटो काय काय लागणार आहे ते कट करून घेऊया. तर आता कुकरच्या पण शिट्ट्या झाल्या, तर म्हटलं आता लगेच शेवायची आणि भाजीची दोन्हीची लगेच तयारी करून घेऊयात. म्हणून आता मी दोन्हीला जे जे साहित्य लागणार आहे ना ते लगेच कट करून घेते. म्हणजे एका गॅसवरती भाजी टाकायची आणि एका गॅसवरती शेवाय टाकायच्या. लगेच रुद्रांच्या शाळेतून मला घेऊन यायचा पण टायमिंग होईल. तर ना मी भाजीला ना कांदा आणि टोमॅटो आहे आणि कोथिंबीर घालणार आहे. आणि जे मी शेवया बनवणार आहे ना त्याला पण थोडासा टोमॅटो, थोडासा कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे वापरणार आहे. तर अजून कुकरच्या शिट्ट्या म्हणजे झाल्यात, पण थोडासा गार व्हायला वेळ लागणार आहे. अजून त्याची वाफ नाही गेली. तर तोपर्यंत मी काय करते, आता ह्या छोट्या कढईमध्ये मला भाजी टाकावं लागेल. आणि ह्या मोठ्या कढईमध्ये शेवाया बनवायला घेऊया. तर शेवाया आहे त्याला फोडणी घालून घेते. तर सगळ्यात अगोदर तेल टाकते. कढई चांगली गरम झाली आणि यात आपल्याला टाकायचं आहे, मला वाटतं तेल थोडंसं जास्त झालं. आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणीसाठी टाकायचं आहे जिरे,
आणि मोहरी आपण म्हणजे आवडीनुसार आहे. आवडत नसेल जिरे मोहरी नाही टाकली तरी चालेल, पण मला आवडते म्हणून मी थोडीशी टाकते. आणि आत्ता टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची. आता ह्याला पण मी लसूण नाही वापरते. जेव्हा कांदा वापरला तेव्हा जास्त करून लसूण नाही वापरते. आता हिरवी मिरची टाकते अगोदर. थोडंसं मीठ टाकायचं आणि लगेच ह्याच्यामध्ये टाकायचं कांदा. म्हणजे कांदा आणि हिरवी मिरची आहे ना ती दोन्ही सोबत छान भाजतेच नाही तर हिरवी मिरची अगोदर खूप जास्त तळली ना तर कांदा वगैरे भाजताना ती कधी कधी करपते. आता कांदा थोडासा भाजला मग आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये टोमॅटो. कांदा थोडासा भाजला आहे, थोडा राहिला. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो. आता मी यातलं अर्धं साहित्य आहे ते भाजीला ठेवले आणि अर्धा आहे ह्याच्यामध्ये टाकतो. आता टोमॅटो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि आता लगेच ह्याच्यामध्ये आपण टाकायचं शेंगदाणे. आणि थोडीशी हळद. आता हे छान आपण परतवून घ्यायचं. आणि मी ना थोडीशी कोथिंबीर टाकते. तेलामध्ये छान परतली ना टेस्ट छान येते. त्यामुळं थोडी आत्ता टाकते आणि थोडी नंतर. आता आपला टोमॅटो आहे आपण परतला. अजून 1 ते 1.5 मिनिट ह्याला परतून घेऊया. आता टोमॅटो वगैरे छान परतले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. आता शिजायला जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढं आपण पाणी टाकायचं. आणि मी थोडंसं मीठ आहे ते अगोदर थोडं टाकलं होतं, आत्ता थोडंसं मीठ टाकूया. आणि हे शेवाय आहेत ना हे बनवताना मीठ नाही टाकलेलं त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. कोणी शेवाय बनवताना मीठ टाकतं, कोणी नाही टाकत आहे. तर हे आम्ही टेस्टी करून बघितलं त्याच्यात मीठ नव्हतं. जर ॲड केले ना तर ह्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात शेवाय टाकायच्या. तर त्याला थोडासा वेळ आहे. तर तोपर्यंत कुकर आहे ते आपला झाला आहे तर काढून घेऊया. वरण भात आणि चवळा. तर आता मला लगेच थोडीशी अजून वाफेल. गरम खूप जास्त. मस्त शिजला. ह्याला चवळा वगैरे शिजायला जास्त नाही वेळ लागतो, तसा लवकर शिजतो. फक्त वाटाणा वगैरे असेल ना तर त्याला थोडासा वेळ लागतो शिजायला. आता हे उकळी आली तर आपण जे शेवाळ आहे त्याच्यामध्ये टाकून घेते. आता ह्याला झाकण वगैरे घालायची नाही गरज आहे. अशाच मीडियम गॅसवरती ह्याला 2-3 मिनटं छान शिजवून द्यायच्या. मग छान शिजत आहे. आणि भाजून घेतल्यात आता मी तर अशा एकदम सुटसुटीत होत्या म्हणजे जशी मॅगी वगैरे असते ना तशी. तर आत्ता मला ह्याच्यामध्ये फक्त मॅगी मसाला ॲड करायचा आहे. तर तो आत्ताच नाही करायचा, तो आपला शेवया आहे पूर्ण शिजत आल्याच्या नंतर गॅस बंद केल्यावर टाकला तरी चालतो किंवा मग गॅस बंद करायच्या आधी अगदी 1 मिनिट टाकायचा, छान परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. आता ह्याला 2-3 मिनटं लागणार आहेत शिजायला. तर आपण ह्याला शिजूस तर भाजीची फोडणी घालून घेऊयात. आता मी ह्याला ना छोट्या गॅसवरती ठेवते. सो आता फक्त ह्याच्यात आपल्याला मॅगी मसाला ॲड करायचा आहे. शेवया आहेत ते छान मस्त शिजल्या. तर तुम्हाला ही आजची शेवयाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याच्याला आता मी भाजीला फोडणी घालते. अजून माझे कपडे वगैरे घड्या घालायचे राहिलेले आहेत आणि तोपर्यंत लगेच शाळेचा टायमिंग होतो. मस्त छान
शिजली आणि शिजल्याच्या नंतर झाकण घालून ठेवलं तरी पण चालते, म्हणजे जास्त वेळ गरम राहते. आता रुद्राची शाळेतून येऊस तर पण याला झाकण घालून ठेवलं की मग आल्या गरम गरम त्याला तो पण खाईल. आणि जास्त करून कधी पण ह्या गरम गरम खायला छान वाटतात, म्हणजे जास्त गार झाल्यावर एवढी खास नाही लागत आहे, तशा गरम खायला भारी लागतात. त्यात आपल्या शेवया आहेत ना मस्त छान शिजले आणि तिकडं माझी भाजी करणं चालू एकदम सुटसुटीत झाल्या. त्याच्यासाठी भाजून घेतल्या ना मस्त सुटसुटीत मॅगीसारख्या होत्या बघू शकता. आणि आत्ता आपल्याला टाकायची आहे ह्याच्यामध्ये मॅगी मसाला. त्याला छान एकदा परतून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये पण तिखट ते थोडंफार असतं, त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच टाकायचं. पाहू शकता एकदम मस्त छान झालं. आणि आता थोडीशी मी ह्याला कोथिंबीर ॲड करते. आता कोथिंबीर टाकली, आता एकदा परतून घेते. आणि मी ना आता गॅस बंद केलाय. आता शेवया आहेत त्या मस्त छान शिजल्या. तर बघू शकता आपली झालेली आहे मॅगी शेवया तयार. तर एकदम मस्त झाल्यात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा बनवता हे पण मला कमेंट करून सांगा. तर मी तर अशा बनवते आणि खायला एवढ्या भारी लागत आहेत ना, तर असं वाटतं की नाश्त्याला बनवल्या तर रोज नाश्त्याला हेच बनवा. म्हणजे आपण कसं पोहे उपीट वगैरे बनवतो एवढ्या भारी लागत आहेत. आणि जी बाहेरची मॅगी वगैरे म्हणजे खात आहेत ना मुलं वगैरे, तर अशी जर बनवून दिली ना तर बाहेरची मॅगी पण नाही खाणार, एवढ्या मस्त लागतात. बघू शकता मॅगी शेवया तयार झालेल्या आहेत. मॅगी मसाला घालून एवढ्या भारी लागत आहेत ना, एकच नंबर. तर आता मी भाजी पण टाकली आणि शेवया पण झालेल्या आहेत. तर चला आता बाकीचं काम आहे ते आवरून घेते आणि नंतर रुद्राजला शाळेतनं घेऊन येते. मस्त छान झाल्यात. पण आता तो आल्याच्या नंतर गरम गरम खाईल. आणि आता पुन्हा थोडाच टायमिंग राहिला शाळेचा, तर त्याला अगोदर मला घेऊन यावं लागेल. थोडंसं काम राहिलं आहे, कपडे वगैरे घड्या घालायच्या. तर मी आता हे ना थोडा वेळ झाकण घालून ठेवणार आहे, म्हणजे तशाच गरम राहत आहेत. आज ना मी शेवया आहे ना, मी त्याला सकाळी टिफिनला देणार होते. त्याला विचारलं की म्हटलं टिफिनला द्यायचं का, तर तो नाही म्हटला. आणि मग काय झालं असतं की मी शेवया वगैरे सकाळी बनवायला घेतल्या असत्या, तर मग चपात्या वगैरे नसत्या झाल्या. आणि मग सकाळी पण शेवया खाऊन आणि टिफिनला पण मग तो 2 वेळेस तर नाही खाणार आहे. म्हणून म्हटलं तो शाळेतनं आल्याच्या नंतरच बनवायला घेऊयात. आणि मला त्याची रेसिपी पण बनवायची होती, तर मग सकाळी कसं खूप घाई असती, त्याच्यामुळं मग रेसिपी नसती बनवणं झाली. मी जर त्याला नाश्त्याला बनवून दिल्या असत्या तर. आणि मी त्याची रेसिपी म्हणजे पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती शेअर केली, त्याच्या अगोदर नाही कधी शेअर केलेली. कसं होतं सकाळी वगैरे म्हणजे पटकन करायचं असेल ना नाश्त्याला वगैरे, तर मग नाही आवडत आहे. आणि त्याला शाळेत सोडलं ना मग निवांत टायमिंग असतो. मग रेसिपी बनवायची असेल किंवा दुसरे वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल तरच टायमिंग भेटतो. आणि तो घरी असेल ना तरी तो मग मला व्हिडिओ वगैरे जास्त करून नाही बनवून देते. मधी एवढा करतो की मग मला काहीच नाही सुधरत तो आल्याच्या नंतर. तर फक्त तो शाळेत गेला आहे तोपर्यंत सगळं आवरून घेतलं. तर चला आता त्याला पण घेऊन येते शाळेतनं, टायमिंग होता.